पहिला चेंडू पण पाहिला तर खूपच दूर गेलेला वाईट दोन धावा इथे धावांच्या धावांनी धावपळाला सुरुवात झाली. यावेळेस मात्र चांगला चेंडू चाचून खेळण्याचा प्रयत्न बराच वेळेला फुटबॉलचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे फलंदाज मोठे पट्टी खेळू शकत नाही किंवा धावा जमवू शकत नाही. मागील चेंडू पण पाहिलं त्यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली लेन चांगला टप्पा आणि चांगली गती म्हणता येईल. गती विशेष नसली तरी टप्पा असल्यामुळे या दोन्ही चेंडूवरती आपण पाहिलं कोणती धाव आलेली नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे एक धाव मिळेल जोपर्यंत यशिरच्या चेंडू पर्यंत येतोय चेंडू फील्ड करतोय आणि फेक करतोय तर इथे एक धाव इथे एक धाव येईल. एकूण धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या होती म्हणजे यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडाके केलाय. टिकल्या झोन मध्ये एक धाव मिळते. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या 4 वरती स्थिरावलेली आपण पाहतोय. त्यांचे षटक नक्कीच चांगलं म्हणावं लागेल. यावेळेस चेंडू उजव्या बाहेरचा हा वाईडचा इशारा येतोय. त्याच दरम्यान एक अनुभवी गोलंदाज खेळाडू विलास देखील उपस्थित त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. वाईट इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट लावण्याचा प्रयत्न. एक धाव तो देता पूर्ण होते. दुसरी धाव घेतली जाणार का? या दोन धावांनी आपण पाहिलं या षटकाची इथे सांगता होते आणि एकूण धावसंख्या आपण पाहिली. एकूण धावसंख्या झाली पहिल्या षटका अखेरीस ती म्हणजे बिनगडी बाद 7 धावा 7 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. काहीची सावध आणि संत सुरुवात अशी म्हणेल. पैशा गतीने धावा येतात असंच म्हणावं लागेल. कारण जर आपण पाहिलं तर ह्या विकेटवरती डबल क्रिकेट मध्ये जास्तीत जास्त धावा येणं आवश्यक आहे. मात्र त्याला मागील सामना देखील अपवाद होऊ शकतो ठरला. कारण चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच आपण कमी धावसंख्या देखील डिफेंड करू शकतो. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना आपण पाहतो. पण दोन्ही संघ आपण पाहिलं तर समान आहेत. तुल्यबळ संघ आहेत. आता पाहायचं या सामन्यात कोणता संघ विजयी ठरतो आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश करतो. जिथे दुसऱ्या फेरीत आधीच पहिल्या सामन्यात विजय संपादक करून आपलं स्थान निश्चित केले म्हणजेच निर्धार बागदांडा या संघाने. या सामन्यातील विजेते संघाचा सामना त्यांच्याबरोबर होईल दुसऱ्या फेरीत. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. वाईटचा आवाज स्वरूपाची एक धाव मिळते. आणि आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर लाईन लेंथ बरेचसे गोलंदाज धडकट आहेत. इथे मात्र पट्टा चांगला आहे. चेंडू हवा येत आहे. झेल होणार की चेंडू सीमारेषे पार. नक्कीच चेंडू जातोय सीमारेषे पार. येतो इनिंगमधला पहिला मॅक्सिमम षटकार. या 6 धावांनी पण पहिले धावसंख्या उशी घेते. दुहेरी अंक 2 गोष्टी धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावा. त्यावेळेस चेंडू नक्कीच चांगला. त्याच दरम्यान आजच्या दिवशी आपण एका सामन्यासाठी पाहिलं होतं तर एका अष्टपैलू खेळाडूला पंचाच्या भूमिकेत उद्याही आपण त्याला नक्कीच पंचाच्या भूमिकेत पाहू. सन्माननीय कर्जत मात्र नक्कीच आपल्याला उद्या देखील पंचाच्या भूमिकेत उपलब्ध असतील. त्याच दरम्यान चांगला चेंडू. या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. किती धाव पूर्ण होणार का? इथे मात्र एक रॉंग एंडला म्हणावी लागेल आणि त्याचमुळे जिथे एक धाव झाली असती तिथे मात्र खराब फेकीमुळे 1 धावे 2 धावे एकूण 3 धावा पूर्ण केले जातात. या 3 धावे धावता केली होती ती म्हणजे 17 धावा. कुठेतरी मागील षटकात धावा आल्या नव्हत्या. या षटकात पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. गोलंदाज श्रेयसला पण पाहतोय. यावेळेस चेंडूचा हवेत झेल टिपण्याची संधी. इथे मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत येत आहे
लागले आणि धावा पूर्ण झालेल्या आहेत. सर्व क्षेत्रक्षण पाहिलं तैनात होते आतमध्ये एखादा क्षेत्र तैनात असतात तर मात्र हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला असता. कुठेतरी गोलंदाज विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू डाव्या अक्षीच्या बाहेर जाणारा वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या 20 झालेली आपण पाहतोय. इथे फटका चालू चेंडू सीमारेषे 12 प्रतिम स्ट्रोक दर्जेदार फटका षटकार. धावसंख्या होते 26 धावा. मागील षटकात आल्या होत्या 7 धावा. या षटकामध्ये पहिलं 5 चेंडू झालेले आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 26 झालेली आहे. दत्तपाडा संघातील नक्कीच आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे असा अंशल इथे मात्र आक्रमक फटकेबाजी करते. त्याच्या बॅटून आलेला दुसरा षटकार या षटकातील आपण पाहिलं. यावेळेसचा चेंडू या चेंडूवरती कोणती धाव येत नाही. निर्धाव चिन्ह या षटके सांगता होते कारण या चेंडूवरती सर्वात प्रभावी ठरलं ते म्हणजे वेग. बरोबर चेंडू होता. गती परिवर्तन केलं होतं गोलंदाज. पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा. 2 षटकात प्रथम फलंदाजी करताना अभिनंदनार्था दत्तपाडा संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 26 धावा. 26 रन विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. अशा पद्धतीने या धावगतीने धावा आल्या तर 52 धावसंख्येपर्यंत नक्कीच मजल मारता येईल. मात्र धावसंख्या 50 पार जाणार का की त्याहीपेक्षा जास्त धावसंख्या होणार याचं उत्तर आपल्याला 2 षटकामध्ये पुढे नक्कीच मिळेल. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज रोनी. पहिला चेंडू इथे फेल होण्याची शक्यता. इथे खेळ निसटतोय. इथे झेल निसटलाय. आक्रमक फलंदाज हर्षलला इथे जीवदान लाभले आणि हर्षलला आपल्या जीवदानाचा पाहिजे किती मागत पडणार. 2 धावा इथे आलेल्या आहेत. हर्षल पुणेचा स्ट्राईकवर आहे. धावसंख्या झाले 28 धावा. इथे 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. लहानसा असं ते नक्कीच चांगलं क्षेत्रक्षण मडिलनी आणि चांगले फेक त्यामुळे तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जात होता दोन्ही फलंदाजांकडून. त्यांना एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 29 झालेली असताना चेंडू जातोय डाव्या अक्षीच्या बाहेर. वाईडचा इशारा येतोय. अवंत स्वरूपाची धाव म्हणजे धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा. यावेळेस हर्षलचा पास झालेला एकत्र 3 लाजवाब षटकार आपण पाहतोय. माफ करा रोहनच्या बॅटनं षटकार आला. कुठेतरी हर्षलला बघून रोहन देखील आपले हात मोठे करायला सुरुवात करते. या षटकन धावसंख्या होते ती म्हणजे 36 धावा. रोनीचं षटक असं वाटलं होतं कुठेतरी कंदी षटक येणार का. त्या दरम्यान इथे फटका चांगला. इथे अप्रतिम फटका आपण पाहतोय. इथे मात्र जॉकलेटचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न अक्षरशः चेंडू कुठून काढले. हेलिकॉप्टर शॉटचा अप्रतिम फटका आपण पाहिला. बॅक टू बॅक सिक्स आपण पाहतोय. सलग 2 षटकार आलेले आहेत. त्या 2 षटकाने आपण पाहिलं धावसंख्या उशीर घेते. धावसंख्या कोण धाव पोहोचते म्हणजे 42 धावा. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी, वाईड +1 एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजेच 44 धावा. यावेळेस अजून एक चांगला फटका. टायमिंग अप्रतिम आणि त्याचबरोबर प्लेसमेंट देखील तेवढंच चांगलं. आणि इथे मात्र रोनीच्या गोलंदाजी वरती आक्रमण केलं जातं. 3 षटकार आणि आतापर्यंत रोनीने जर आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 24 धावा दिलेल्या आहेत. धावांचं अर्धशतक नोंदवलं जात आहे. आणि महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे ही अर्धशतकीय सलामी म्हणावी लागेल कारण दोन्ही फलंदाज नाबाद आहेत. त्यामुळे दोन्ही सलामीरांनी एक चांगली सुरुवात संघाला करून दिली. एक महागड षटक म्हणावं लागेल.
लागेल. खूपच महागड षटक, आतापर्यंत मला वाटतं सर्वात महागड षटक आपल्याला पाहायला मिळालंय. एका षटकात रोहितच्या तब्बल 25 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात आल्या 7 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा, तिसऱ्या षटकात 25 धावा. पहिला जाता जर फलंदाजीचा आलेख आपण पाहिला तर चढता क्रम आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच चांगली गोष्ट विघ्नहर्ता दत्तपणा संघासाठी, कारण कोणताही संघ कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतो ते म्हणजे केवळ विजयासाठी आणि प्रयत्नही केले जातात. बऱ्याच वेळेला प्रयत्नाने यश मिळतं, बऱ्याच वेळेला अपयश देखील सामोरं जावं लागतं. ते मात्र हर्षल आणि रोहन ही जोडी नक्कीच महत्वपूर्ण कामगिरी करते. हर्षलला जीवदान लाभलं, कॅचेस इन द मॅचेस म्हटलं जातं, त्याचा फायदा नक्कीच उचललाय असं मी म्हणेन हर्षलने. नक्कीच यशस्वी सलवीरांची जोडी म्हणावी लागेल. पहिली अर्धशतकीय भागीदारी सलवीरांची इथे अनुभवी खेळाडू मनोज गोलंदाजीसाठी आलाय. पंचांचा इशारा येतोय. वन बाउन्स वॉर्निंग नक्कीच दिली गेली. निघा चेंडू आहे यावेळेसचा चेंडू, या चेंडू कोणती धाव येत नाही. इथे मात्र 3 षटकात धाव रोखण्यासाठी अनुभवी गोलंदाज मनोजला पाचारण करण्यात आलंय. पहिल्या 2 चेंडू मध्ये तरी नक्कीच त्याने हर्षलला जागीर उभं केलंय. तिसरा चेंडू देखील त्याच पद्धतीचा आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 3 चेंडू निर्धाव. क्रिकेट या खेळाची नक्कीच हीच खासियत आहे. मागील षटकामध्ये षटकारांची आतिषबाजी आपण पाहिले आणि इथे मात्र फलंदाजाच्या बॅटचा आणि चेंडूचा संपर्कही व्यवस्थित होत नाहीये. या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली जाते. या एकूण धावांची धावसंख्या झाली ती म्हणजेच 52 धावा. 4 चेंडू आणि त्या 4 चेंडूमध्ये या षटकातील केवळ एकमेव आणि एकच धाव आलेली आहे. तर आता रोहन बघूया काय करतोय. रोहनने देखील 2 षटकार लगावले, त्याने देखील चांगल्या धावा जमवल्या, चांगली भागीदारी त्यातले. इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडू वाईटचा इशारा येतोय. धावांत दुसरी धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 53 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या आणि अंतिम षटकातील. इथे मात्र रोहनच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार येतो, उत्तुंग आणि लांब पल्ल्याचा षटकार येतोय. पुनर्नंतर चेंडू आणि त्याला भरपूर समाचार घेतलाय. चेंडूला भिरकावलं मिड विकेट सीमारेषे पार. 6 धावांसाठी धावसंख्या झाली ती म्हणजेच 59 धावा. आतापर्यंत या स्पर्धेतील 4 षटकांच्या सामन्यातील पहिल्या फेरीतील सर्वोच्च धावसंख्या इथे 59 आलेली आणि या चेंडूवरती लगावलेला फटका, कॉपीबुक स्टाईल लगावलेला फटका आणि या षटकाराने या षटकाची पहिली इनिंगची सांगता होती. या षटकांची धावसंख्या झाली 65 धावा. सलवीरांची जोडी चारही षटकांचा खेळ संपूर्ण करत मैदानातून तंबूच्या आशेला माघारी परतते. दोन्ही सलवीर नाबाद आणि दोन्ही सलवीरांनी आपण पाहिलं तर रोहननी 4 षटकार लगावले, हर्षलनी 2 षटकार लगावले आणि त्यांच्या तडकेबंद खेळीच्या बळावरती आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावफलक धावसंख्या लागले 64 धावा आणि विजयासाठी 65 धावांचं एक तगडं आव्हान पेश केलंय विघ्नहर्ता दत्तपाडा संघाने. ते म्हणजेच जन्म मिळतात या संघासमोर. धावा मात्र चुकीची दुरुस्ती. 2 षटकार लगावले गेले, 2 चेंडूवरती, त्यामुळे 65 धावा दाखवता लागल्या. 66 धावांचं आव्हान. चला विघ्नहर्ता दत्तपाडा संघाने त्वरित क्षेत्रक्षण सजवायचंय. तर जयमान मिळकतकार ब संघाने आपल्या सलवीरांची जोडी मैदानात उतरवायचे. गोलंदाजीविषयी सांगायचं झालं तर दुसऱ्या षटकात श्रेयसच्या 18 धावा आल्या. श्रेयसने नक्कीच हर्षलला बाटची संधी उपलब्ध केली होती. हर्षलचा झेल निसटला, त्यानंतर हर्षलने नक्कीच चांगली कामगिरी केली. रोनितच्या षटकात तब्बल 25 धावा आल्या. 3 षटकार ठोकले गेले. मनोजच्या गोलंदाजीवरती पण पाहिलं तर तब्बल 14 धावा आल्या आणि रोहन आणि हर्षलच्या आक्रमक पक्षवाईच्या बळावरती 65 धावा दाखवता लागल्या. 66 धावांचं एक तगडं आव्हान पेश केलेलं आहे.
धवनने 4 षटकांची 28 धावांची खेळी केली तर हर्षलने 2 षटकांची 22 धावांची चांगली साथ त्याला दिली. काही अवांतर स्वरूपाच्या धावांचा भरणही या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाला आणि आता विजयी लक्ष गाठण्यासाठी आपण पाहतोय दोन्ही आक्रमक फलंदाज राजन आणि मनोज ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. सलगऱ्यांच्या भूमिकेत ज्याप्रमाणे रोहन आणि हर्षलने विघ्नाचा दत्तपाडा संघासाठी चांगली सलामी दिली, चांगल्या धावा जमवल्या, त्याच पद्धतीची कामगिरी दोन्ही फलंदाज करणार का? जर राजनला आपण पाहिलं, राजनकडे नक्कीच अनुभव आहे आणि मनोजला जर आपण पाहिलं, मनोजकडे तेवढाच अनुभव आहे. बऱ्याच वेळेला मनोजच्या बॅटून जेव्हा जेव्हा धावा आल्या त्या वेळेला धावांचा डोंगरी रचला गेलाय आणि त्या वेळेला धावांचा पाठलाही यशस्वीरित्या केला गेलाय. आता पाहायचंय या सामन्यात काय घडतंय. कारण विघ्नाचा दत्तपाडा संघातील फलंदाजांची कामगिरी चांगली झाली, कारण दोन्ही सलवीरांनी तिसऱ्या फलंदाजाला खेळण्याची संधी दिली. दोन्ही फलंदाजी चांगली कामगिरी केली. मात्र गोलंदाजी कशी होते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. कारण गोलंदाजी देखील एक महत्वपूर्ण कामगिरी आहे. कारण जर गोलंदाजी आपली चांगली झाली तर आपण धावसंख्या डिपेंड करू शकता. मात्र गोलंदाजी खराब झाली तर नक्कीच कधी संघ आपल्याला पराभूत देखील करू शकतो. याची देखील जाणीव ठेवायलाच पाहिजे. म्हणजेच विघ्नाचा दत्तपाडा या संघाने जवाला गेला तो बघ सौऱ्याकडे दिलाय का बघ. सौर्य दिसतात दे दे गोकुल इकडे मारते, इकडे मारते. सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सिक्कीम इनिंगला सुरुवात होते. चला पहिला आणि पहिला चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती नक्कीच मनोजला इथे जीवदान लाभतंय. खेळ निसटतोय. मनोज सारख्या आक्रमक फलंदाज लाभले जीवदान महागात पडणार का हे देखील आपल्याला काही क्षणातच माहिती पडेल. कारण मनोज क्षमता मोठे फटके लगवण्याची श्रेयस आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन त्यावेळेसचा चेंडू आपण पाहिला. नोचा इशारा येतोय. दोन्ही नो +1 2 इथे मिळतील आणि फ्री हिट अवेलेबल नाही आहे याची नोंद घ्या. चेंडू वाईड +1 अवांतर स्वरूपात धावावरती रोख लावणं आवश्यक आहे. कारण आतापर्यंत जेवढे सामने झाले आजच्या दिवशी त्यामध्ये अवांतर स्वरूपाच्या धावांची आपण एखाद्या फलंदाजापेक्षाही जास्त आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस राजांच्या बॅटचा इथे खेळ होणार का? अजून खेळ सुटलेला आहे आणि इथे आपण पाहतोय राजन त्या देखील जीवदान लाभलंय. चेंडूवर एकच धाव आली. पुन्हा एकदा मनोज स्ट्राईकवर आहे. मनोजच्या बॅटनं आल्या फटका पण पाहतोय. मिस्टर स्ट्रोक बॅटची कडाकी चेंडू जातोय मध्ये. एक धाव नक्की तिथे मिळते. धाव संख्या होते ती म्हणजे 7 धावा. कुट्टी 3 चेंडू झालेले आपण पाहतोय. अजूनही पहिल्या षटकातील 3 चेंडू येणं बाकी आहे. त्या 3 चेंडू काही मोठे फटके पाहायला मिळणार का? इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूला मोठ्या फटक्यात मात्र रूपांतरित करता येत नाहीये मनोजला. महेंद्र म्हात्रे सन्मान्य महेंद्र म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आसन व्यवस्था तिथे यायचंय. सन्माननीय विलास पाटील आपली वाट पाहत आहेत. महेंद्र दादा आपण इथे उपस्थित व्हायचंय. आपले मित्र सन्माननीय विलास पाटील आपली वाट पाहत आहेत.
त्यावेळेस इथे मात्र एक हाती टिपण्याचा प्रयत्न होता आणि जस्ट अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो. नक्कीच मला तर सुपरमॅन स्पायडरमॅनची आठवण येते. रोन्या या षटकांनी आपण पाहिलं धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे, 15 धावा धावपटू लागल्यात. आता इक्वेशन आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे तब्बल 51 धावांची. 18 चेंडू 51 धावांची आवश्यकता. बरोबर नाही लावला प्रति किलो नौका गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रोहन आलेला आहे. दोनही चर्चे त्याचबरोबर 1 धावची बॉलिंग देखील गोलंदाज रोहनला दिली जाते. धावसंख्या झालेली आहे 16 धावा. याचा अर्थ आता 18 चेंडू मध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. षटक इथे मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी, वाईटचा इशारा येतो. धावसंख्या 17 झालेली आहे. 17 म्हणजे खतरा म्हटलं जातं. आता पाहायचं या सामन्यात तसं काही घडतंय का. इथे मात्र काहीच घडत नाहीये. त्या 17 म्हणजे खतरा कोणासाठी होत नाही, ना फलंदाजासाठी ना गोलंदाजासाठी. निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. हा सामना जिंकायचा असेल जयमान मेकरकर संघ, मेकरकर ब या संघाला तर मात्र 14 षटकांची आतषबाजी करणं आवश्यक आहे. येथे मात्र बॅटची कडा आणि फलंदाज मनोज बाद होतोय. इथे मात्र मनोजला लागलेल्या जीवनाचा हवा तसा फायदा उचलता येत नाहीये. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचंय. पुढील सामना असेल शिवबा आशिवरे विरुद्ध प्रतीक 11 नौकार. पुढील सामना शिवबा आशिर विरुद्ध प्रतीक 11 नौकार. रोनित फलंदाजीसाठी आल्या 3ऱ्या क्रमांकावर. पहिल्या चेंडूवर त्याने 3 धाव घेतलेले पण पाहतोय. धावसंख्या एकूण होते ती म्हणजे 18 धावा. ठीक गडी बाद 18 अशी धावसंख्या आपण पाहतोय. आतापर्यंत 1 षटक आणि 3 चेंडूचा खेळ झाला या इनिंग मध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न करताना रोहित रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. धावसंख्या 19 झालेली आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झाले. दोन्ही रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. तिथे मात्र राजनच्या बॅटून एक कलाकेबंद फटका. षटकार होतोय. या षटकांनी धावसंख्या आपण पहिली धावसंख्या होती ती म्हणजेच 25 धावा. सोम रोनित 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 दुसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती 1 धाव याच्यात न जिकल दिलदार पाहतोय. दुसऱ्या षटकाची सांगता होते 1 धाव मिळाली. अंतिम चेंडूवरती 2 षटकाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा.
जर आपण पाहिलं तर मागील पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये 26 धावा होत्या आणि त्यानंतर रोहित षटक आलं ज्यामध्ये 25 धावा आल्या आणि त्यानंतर अंतिम षटकात 14 धावा आल्या आणि 65 धावसंख्येपर्यंत मजल मारली ती म्हणजे विघ्नाचं दस्त पाडा या संघाने. आणि आता पाहूया उर्वरित या 12 चेंडूमध्ये जिथे 40 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी कशा प्रकारे खेळ केला जातोय म्हणजे प्रति षटकामागे 20च्या सरसंख्येने धावा येणं आवश्यक आहे. रोहित आलाय. सुराजला पण पाहतोय. सुराजनी ज्याप्रमाणे आपण गरब्यामध्ये एखादी स्टेप घेतो गोल गिरकी मारतो त्याप्रमाणे गोल गिरकी मारली मात्र 60 चेंडूचा काही संपर्क झाले नाहीये कारण चेंडू वाईड होता. अवंतरपशी धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 27. एक धाव नक्कीच इथे मिळते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 28 धावा. धावसंख्या पुन्हा एका धावने पुढेच असं धावसंख्या 29 झालेली आहे. आता जर आपण पाहिलं तर 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती नक्कीच षटकार येतोय. सामना अजूनही संपलेला नाहीये तर मी अजूनही खेळपट्टी असंच काहीच दाखवतोय आणि या स्पर्धेच्या आधी बेटकर ब संघाचा खेळणार राजन कडू यांनी मला सांगितलं होतं या जास्तीत पाहूया लगेच सांग पटकन त्याच्याकडे आहे कारण तेवढे षटकार आले तशा प्रकारची फटकेबाजी झाली तर जन्म बेटकर ब संघ जिंकू शकतो. नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजेच या सामन्याची विजेता संघ विरुद्ध दिलदार पाकसंघ. दुसऱ्या सेटचा सामना असेल. सामन्यामध्ये थोडासा बदल केला जातोय. धावा धावपत्र लागल्या 30 धावांची अजून आवश्यकता. आज मात्र राजन ज्या पद्धतीत त्याने मला सांगितलं त्या पद्धतीच्या आक्रमकता इथे दाखवतोय. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही आक्रमक फटकेबाजी करून सामना जिंकता येईल आणि आपली आक्रमकता इथे दाखवतोय राजन कडवे. या षटकांनी धावसंख्या झालेली आहे 42 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि एकूण विचार केला या इनिंग मध्ये या सामन्यातील एकूण 8 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 24 धावांची आवश्यकता. सामना कुठेतरी या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जाणार. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या आपण पाहिली एकूण धावसंख्या झाली ती म्हणजेच 43 धावा. 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. जर या चेंडूवरती एखादा मोठा प्रहार आला तर मात्र अंतिम षटकात सामना रंगतदार अवस्थेत आपल्याला पाहायला मिळेल. अन्यथा नक्कीच धावांचं तर काही जास्त पाहायला मिळेल अंतिम षटकात. पाहूया गोलंदाज काय करतोय. या चेंडूवरती किती धावा मिळणार. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावायचा इथे प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धाव पूर्ण होतात. या 2 धावाने तिसऱ्या षटकाची सांगता होते. जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये रोहितने षटक केलं होतं तिसरं आणि या इनिंग मध्ये रोहितने षटक केलं आणि हे षटक देखील महागडच पाहायला मिळतंय. आता मात्र अंतिम षटकातील 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे तब्बल 21 धावांची. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता.
अंतिम षटकाला इथे सुरुवात होते. पाहूया या सामन्यात कोणता संघ विजयी ठरतोय. राजन कडवे आज मात्र नक्कीच आक्रमकता आपली दाखवतोय, चांगली फटकेबाजी करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटून 4 षटकार आपण पाहिले. सामना अजूनही जिवंत ठेवलाय त्याने. मात्र आपल्या संघाला तो विजय रेषा ओलांडून देणार का? आपला संघ असेल तो तारणहार ठरणार का? आपल्या संघाच्या विजयाचा शिल्पकार तो ठरणार का हे पाहायचंय. अंतिम षटक 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता असताना हर्षल अंतिम षटक घेऊन. यावेळेसचा चेंडू वाईडचा इशारा येतोय. 6 चेंडू 20 धावा. दबाव दडपण प्रेशर जेवढं फलंदाजावरती तेवढंच गोलंदाजावरती देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आता पाहूया दबावाखाली कोणता खेळाडू चांगली कामगिरी करतोय, गोलंदाज की फलंदाज. हर्षलने चांगली फलंदाजी केली होती. अरे 22 पर्यंत मग 24 होते या. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. इथे मात्र दबाव आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोलंदाज हर्षल वरती. इथे मात्र लेफ्ट साईडला वाईडचा इशारा येतोय. आता 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू 18 धावा. आजच क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर 3 मोठे फटके, 3 विकेट. आणि जन्मा निखतकर ब संघासाठी सुखावह गोष्ट म्हणजे आक्रमक फलंदाज राजन स्ट्राईकवर आहे. इथे 2 धावा घेणं आवश्यक आहे. इथे 2 धावा नक्कीच होतील. फंबल होत आहे, त्याचा फायदा उचलला जातोय. इथे 1 धाव मिळाली, तिथे 2 धावा होत आहेत. 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मागील सामना लो स्कोरिंग मॅच होती. हा सामना आपण हाय स्कोरिंग मॅच बघतोय. मात्र क्रिकेटमध्ये एंटरटेनमेंट आणि अंतिम षटकाचा थरार आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. नक्कीच अपील केलं जात नाही आणि आज स्पर्धेत नियम आहे, LBW बाद दिला जाणार नाही. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 चौकार. त्यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा वाईडचा इशारा. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता. सामना जर आपण पाहिला दोन्ही संघांसाठी अजूनही समान खुला आहे. एक मोठा फटका आला तर गोलंदाजावरती दबाव येऊ शकतो. मात्र 1 विकेट, राजनची विकेट पूर्णतः विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. ते म्हणजे सिग्नरता दत्त पडाय संघाला. इथे एक मोठा प्रहार. चेंडू या षटकाने धावसंख्या 50 पार जाते. खऱ्या अर्थाने राजन कडवे ऑन फायर असं म्हणावं लागेल. 57 धाव दाखल लागलेले आहेत आणि आता उर्वरित 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. राजन कडवे ज्या पद्धतीत फलंदाजी करतोय, गोलंदाजी त्यांनी चांगली कामगिरी केली. संघाचा कर्णधार आहे, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे उदाहरण तो पेश करतोय. पाहायला दुखापत असली तरी ज्या पद्धतीचा खेळ आपण पाहतोय नक्कीच कौतुकास्पद कामगिरी दिसते. यावेळेस फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. आता मात्र मला वाटतं जर्मन निषटकार ब संघातील गोलंदाजांना आठवत असेल की कदाचित एखादा षटकार कमी असता तर मात्र सामन्याचा निकाल आमच्या पक्षाच्या जवळ असता. म्हणजे आमचा संघ नक्कीच या सिच्युएशनला. हे मात्र पंचांचा इशारा वाईडचा येतोय. सगळं बोलाडवलं त्यांनी. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. इथे मात्र खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या कौतुक करावं लागेल. तर या षटकात किमान 3 धावा तरी त्याने रोखलेल्या आहेत. कारण चेंडू त्याच्या हातून निसटला असता तर 3 एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या.
इथे खेळ होण्याची शक्यता, इथे मात्र एक मोठा हादरा. एक बिग ब्लो म्हणावं लागेल. हा मोठा हादरा आहे कारण राजन इथे बाद झालाय आणि आता 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे षटकार बोलत जाईल एखादी चूक करणं देखील आवश्यक आहे. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 66 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना बरोबर नक्कीच मित्रांनो खेळाडू यालाच म्हणतात. ज्या खेळाडूंनी खेळ टीमला तो नक्कीच अभिवादन करतो राजनचं. कारण ज्या पद्धतीने राजनने खेळ केलाय 36 धावांची एक आक्रमक तडाखीबंद खेळ त्यांनी केली, ज्यामध्ये 5 उत्तुंग षटकांचा समावेश आहे. अंतिम षटकात संघाला जिथे अजून मोठ्या फटक्यांची आवश्यकता तिथे एखादा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्नात राजन बाद झाल्या. खऱ्या अर्थाने टाळ्यांच्या गजरात त्याचं अभिवादन केलं जात आहे. राजन कडेची एक सुंदर खेळ आपण पाहिले. बघूया पुन्हा सामन्याकडे 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. झूम कसं होतं इथे मात्र अंतिम चेंडूवरती कोणती धाव येत नाही. अशा प्रकारे हा सामना 6 धावांनी देखील असं वाटलं ही रिंग आहे ना, ही रिंग पाठशीवाली रिंग आहे. संघाचा आणि कुठेतरी सामन्याचा पूर्ण विचार केला तर कुठेतरी